मनुष्य शिक्षण घेत असताना त्याला नोकरी मिळण्याची अपेक्षा असते. नोकरी मिळाल्यावर आयुष्यात चांगली मुलगी यावी ही इच्छा असते. मुलगी आयुष्यात येते तेव्हा चांगले घर असावे ही अपेक्षा वाढते. घर मिळाल्यावर दारात खेळणारे बाळ असावे अशी इच्छा मनात घर करते. अशा प्रकारे विविध साखळ्यांनी मनुष्य बांधला जातो, पण शेवटी सगळे नशिबावर अवलंबून असते. जीवनात संकटे येत राहतात. घरात सर्व सुखसुविधा असल्या तरी काही जण मनाच्या गुंत्यात आनंद शोधत राहतात. मात्र मनात गुंते असताना आनंदी राहणे अशक्य होते. अशाच प्रकारच्या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लासूर स्टेशन रोडवरील शिक्षक कॉलनीत शंकर आणि सारथी हे पती पत्नी राहत होते. शंकर शिक्षक म्हणून सेवा संपल्यावर घरी थांबू लागला. अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सारथी आग्रह धरत होती, पण शंकर दुर्लक्ष करायचा. वयाचा विचार करून वागायला हवे असे त्याला वाटत होते, पण सारथी मात्र तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जायची. मात्र 13 मार्च 2025 रोजी अशी रात्र आली की सारथीने पलंगावर झोपलेल्या शंकरवर अचानक हल्ला केला. बेसावध असलेल्या शंकरला काहीच कळले नाही. त्या रात्री सारथीच्या मनातील इच्छा पूर्ण झाली, पण त्याचवेळी तिला जेलची हवा खावी लागली. शंकरच्या आयुष्यात नेमके काय घडले हे आपण स्टोरीतून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लासूर स्टेशन परिसरातील शिक्षक कॉलनीत शंकर आणि सारथी गेली अनेक वर्षे राहत होते. 30 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले आणि संसार सुखाचा वाटत असला तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. घरात पैसा होता, पण वारसदार नसल्याची चिंता सारथीला सतावत होती. इतरांचा संसार पाहून तिच्या मनातही बाळाची इच्छा होती, पण शंकरने अनेकदा रुग्णालयाच्या फेऱ्या मारल्या तरी काहीही यश मिळाले नाही. त्यामुळे सारथीचा चेहरा नेहमीच उदास असायचा. समाजामध्ये वावरताना वारसदार नसल्याचे टोमणे तिला सहन करावे लागायचे. शंकर अनाथ आश्रमातून बाळ आणण्याची सूचना करायचा, पण सारथीला आपल्या रक्ताचे बाळ हवे होते. त्यामुळे शंकर हतबल झाला. विद्यार्थी गर्दीत वेळ घालवणारा शंकर घरी आल्यावर मुलाच्या आठवणींनी दिवस पुढे ढकलायचा, तर सारथी रोज मुलासाठी हट धरायची. शेजारी आणि माहेरचे लोक समजावत तरीही तिचे मन शांत होत नसे. लग्नाचे दिवस मुलांच्या आठवणीत गेले आणि शंकरच्या सेवानिवृत्तीचे दिवस जवळ आले. त्याच दरम्यान सारथीला मानसिक आजाराचे झटके येऊ लागले. तिच्या मनात अजूनही पतीने इच्छा का पूर्ण केली नाही याचा सल होताच. कधी कधी पती जवळ येण्यासाठी ती भांडायची, पण तिच्या मनातील ताबा सुटत असल्याचे शंकरच्या लक्षात येत होते. त्याने काही दिवस उपचार केले आणि सारथी थोडीफार बरी झाली, पण शंकरच्या सेवानिवृत्तीनंतर दोघांचे एकत्र राहणे वाढले आणि सारथीची अस्वस्थता वाढत गेली. वय झाले तरी पाळणा हलला नाही असा विचार सारथीच्या मनात घर करून राहिला होता. दोघे एकत्र झोपायचे, पण शंकरला काही आशा वाटत नव्हती. तरीही पत्नीच्या इच्छेखातर तो प्रयत्न करत होता. 13 मार्च 2025 रोजी रात्री शंकर आणि सारथी एकाच पलंगावर झोपले, पण पहाटे सारथीला शंकर दिसला नाही. बाहेर येऊन पाहिले तेव्हा पाण्याच्या हौदात त्याचा मृतदेह आढळला. रडत असलेल्या सारथीचे रडणे ऐकून शेजारी धावून आले. शंकरच्या मृतदेहावर डोक्याला जखमा होत्या, त्यामुळे पोलिसांना हा खुनाचा प्रकार वाटला. शेलगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह पीएमसाठी पाठवला. आता पोलिसांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला. सेवानिवृत्त शिक्षकाचा खून कोण करेल आणि का? तपास सुरू झाला आणि संशयाची सुई सारथीवर फिरू लागली. शंकरच्या मृत्यूनंतरही तिच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव दिसत नव्हता. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आणि अखेर सारथीला ताब्यात घेतले. चौकशीत सारथीने प्रथम काहीच सांगितले नाही, पण पोलिसांनी दरडावले तेव्हा तिने कबुली दिली. तिने सांगितले की मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर तिने रागाच्या भरात शंकरवर दगडाने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने मृतदेह फरफटत नेऊन पाण्याच्या हौदात फेकला. पोलिसांनी सारथीला अटक केली आणि तिला हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले.
अशा घटनेनंतर पत्नीवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण होतो. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.